गर्भपात करण्यास कोणत्याही नियमांचं पालन न करता आणि त्यासाठी कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना महिलांचे प्रसूतीपूर्व बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी अटकेत असलेली आरोपी सुषमा गायकवाड हिच्या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समोर होऊन न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाडची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। बार्शी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीप्रमाणे बेकायदा गर्भपात होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून आरोपींना घटनास्थळावरून अटक करून गुन्हा दाखल केला होता। बार्शी पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयामध्ये दोषारोप पत्रक दाखल केलं होतं। या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुषमा किशोर गायकवाड हिचा जामीन अर्ज बार्शी सत्र न्यायालयानं फेटाळला होता। यानंतर या निकालाविरुद्ध आरोपी सुषमा गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता। या जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या समोर झाली। या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी सुषमा गायकवाडची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट मनोज मोहिते, ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट पंकज देवकर यांनी काम पाहिलं। हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, अतिशय स्वादिष्ट आणि चटकदार पदार्थांची पूर्ण रेंज, सर्व प्रकारचे पकोडे, मंचाव, पनीर मध्ये पनीर आचारी टिक्का, पनीर रेशमी कबाब, पनीर बंजारा कबाब, सेफ स्पेशल रोल, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्प्रिंग रोल आणि व्हेज मराठा ते थेट व्हेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस, कुलचा, नान, रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळायचं एकमेव ठिकाण हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज। प्रशस्त दालन, प्रसन्न वातावरण, विनम्र सेवा, शिवाय गृहलक्ष्मीचा आशीर्वाद। तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या। हॉटेल गृहलक्ष्मी प्युअर व्हेज, सोलापूर अक्कलकोट हायवे, टोल प्लाझा जवळ, कुंभारी, सोलापूर।